पर्यंत सेवा पोहोचवली नाही. दिलगिरी व्यक्त करतो. जाऊया मॅच कडे. सर्वांचं हार्दिक स्वागत करूया. जिथे मात्र सामना चालू आहे दुसऱ्या पहिल्या फेरीतली हा दुसरी मॅच शाड बनाम सांगोडे आणि पहिल्या इनिंग्स मध्ये मात्र धावा आपण जमवलेल्या आहे. गावदेवी सांगोडे संघाने 20 4 गडी बाद झालेला आहे. केतन सुतार मात्र स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला प्रवीण. गोलंदाज आहे स्वप्नील. डॉट चेंडू आल्यानंतर स्वप्नीलचा हा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटकार त्याच्यानंतर डॉट चेंडू. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव. सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी कल्पेश पाटील. आपल्यापर्यंत समालोचनाच्या माध्यमातून मात्र सेवा पुरवली जाते. एक धाव तर कंप्लीट केलेला. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पाहता मात्र पूर्ण केल्या आहे गावदेवी सांगोडे संघाने. टॉस जिंकलाय. रितेश पाटीलने आमच्या टॉस बॉक्स मध्ये सांगितलं आम्ही प्रथम बॅटिंग करू, परंतु कुठेतरी सध्याच्या घडीला सांगोडे संघ पूर्णपणे डगमलताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु केतन सुतारला हा सामना हा संघामधून मात्र काढावे लागेल. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली जाते शाड संघाकडनं. पहिल्या सिद्धूने मात्र धावा खर्च केल्या 12 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये जितने फक्त 2 धावा खर्च करत पूर्णपणे या सांगोडे संघाला खिंडार पाडलं. मोठे मोठे गडी बाद केलं जितने. डावखोरी शैलीचा गोलंदाज होता. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तिसरा षटक समाप्त झाले. पंच आपण पाहतोय शाहिद मोमीन सर. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आहेत संदेश किस्मतराव ऑफिशियल पंच. पंचांच्या भूमिकेमध्ये आज चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. 2 दिवस आपण बघितलं तर स्पर्धेचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. KM11 क्रिकेट संघ सांगोडे आयोजित सांगोडेकर चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आपल्या समोर पेश केलं जातोय. दुसऱ्या षटकामध्ये जितने प्रभावी गोलंदाजी केली. 2 धावा खर्च करत 3 गडी बाद केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा संघ नायकाने जीत वरती इथे मात्र जिम्मेदारी सोपवलेली आहे. कारण शाड संघाचे जे 12वे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आम्हाला एक सूचना आलेली आहे की जीतला 8,500 रुपये मध्ये मात्र खरेदी केलेला आहे. जिथे मांडा प्रीमियर लीग होणार आहे 8, 9, 10, 11 या दरम्यान तिथे आपण जीतला खेळताना पाहणार आहोत. एक व्यावसायिक क्रिकेटर आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण इथं पेश करत असताना मात्र जीतच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय जीत. पहिलाच बॉल जीतचा. हो तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण इस्टनच्या मागे केलं जातोय. शॉट फाईन लेगला. केतन सुतार आहे. काहीतरी मात्र तिथे केतनलाच करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. सुरुवात खूप खराब झाली. रितेश पाटील लवकर बाद झाला. त्याच्यानंतर रोशन मिलिंद यांसारखे तगडे फलंदाज लवकर बाद झाले आणि आता पूर्णपणे मात्र जबाबदारी आलेली आहे ती खांद्यावरती केतन सुतारच्या. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असताना मात्र आता धावा झालेल्या आहेत 26. 4 गडी बाद झालेला आहेत. 4था षटक मार्गस्थ आहे. जितने प्रभावित केलेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. डावखोऱ्या शैलीचा फलंदाज. खूप वेगाने चेंडू फेकला जातोय. 2 क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. पाहावा लागेल बाईकच्या रूपाने, लेग बाईकच्या रूपाने. एक धाव येतोय सांगोडे संघाला. एकेरी दुहेरी धावांनी चालणार नाहीत मात्र गेअर चेंज करावे लागतील केतनला. एकंदरीत तर धावा मात्र कमी आहेत. परंतु संघ समोरचा संघ शाड संघ मात्र एक तगडा संघ आहे. त्यांच्या समोर कमीत कमी 50 ते 60 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल. मिस टायमिंग शॉट. स्वतः गोलंदाज येतोय जीत आणि तिथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय जीतच्या माध्यमातून. जीत हा एक व्यावसायिक क्रिकेटर सुद्धा आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण या ठाणे जिल्ह्यामध्ये पाहत असतो आणि त्या जीतला आता मात्र आपण या सांगोडेच्या नगरीमध्ये
पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकलेले आहेत, 3 धावा खर्च करतोय. लाजवाब बॉलिंग. ओहो, स्टेप आउट केलून केल्याचा प्रयत्न. प्रवीण सुतारचा हा चेंडू फसलाय, मिस टायमिंग झालाय आणि शॉर्ट मिड विकेटला एक सोपा तिथे झेल टिपलाय आणि फलंदाज प्रवीण सुतारचा समाप्त झालाय. अजून एक तो आई गावदेवी क्रिकेट संघ सांगोडे संघाला. मल्लीने तिथे झेल पकडलाय, सुंदर झेल त्याच्या माध्यमातून. स्लोवर गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल करत असताना जीत आणि आपल्या बॉलिंगच्या जोरावर काय गोलंदाजी केलेलं आहे आपल्या संघासाठी. या दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या जर आपण बघितलं तर 2 षटकांचा त्याचा एकंदरीत स्पेल समाप्त झालाय. 5 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केलेला आहेत. हेच तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. का मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे मला. 8,000 मध्ये प्रीमियर लीग मध्ये खरेदी केलाय, त्याच एक उत्तम उदाहरण त्यांनी इथे मात्र पेश करत असताना त्यांना आपण पाहू शकता. जीतला यावेळेस मात्र मांडा प्रीमियर लीग होणार आहे, एक मोठी लीग आपल्या भेटीला मित्रांनो येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये 8 तारखेपासून सुरुवात होईल. 4 दिवस त्या प्रीमियर लीगचा नक्कीच भव्य दिव्य सोहळा या मांडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतरचा मॅच असेल भूमी 11 मांडा आणि क्लीन बॉल. अजून एक धक्का लागतोय, मोठी विकेट या सामन्याची. केतन सुतार डगआउटच्या आश्रयाला जाताना बॅक टू द पवेलियन. आरडी 11 किरवली आणि या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ त्या संघासमोर फाईट करेल. किरवली संघ पण सज्ज राहायचंय. केतन सुतार बाद झाला पूर्णपणे. हा सांगोडे संघ बिकट परिस्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू, गोलंदाज पाहतोय बल्लीला, ज्याने सुरेख झेल टिपला तिथे शॉर्ट मिड विकेटला. पहिल्या चेंडूवरती बल्लीने विकेट काढली, त्याच्यानंतर हा दुसरा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रितेश पाटील सांगोडे संघाकडनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. दोन्ही गाड्या एकच रुलावर आणि कोणती गाडी कसा राखी कर्जत, कोणत्या गाडीला मागे परतावं लागेल. कर्जत गाडी, प्रितेश पाटील एकदम एक्सप्रेस फास्ट गाडी आहे. नाराज असेल मैदानावरती प्रितेश. पाटील मनामध्ये एकच विषय करत असेल, जर का खेळपट्टीवरती असतो तर एखादा ठोकला असता, परंतु काय हरकत नाही प्रितेश, बॅटिंग मिळाली हेच तुझं भाग्य आणि भाग्याची साथ मात्र प्रितेशला मिळाली नाही. आणि डगआउटच्या आश्रयाला जाताना आपल्याला प्रितेश पाटीलला पण पाहू शकता. आता नवीन फलंदाज खेळपट्टीवरती ओमी सुतार. मराठी शब्दांचा संग्रह, साथी समालोचक अनेक त्यांनी मैदाने गाजवलेला आहेत. या कॉमेंट्रीच्या माध्यमातून काय घडलाय मैदानावरती, अजून एक यश डवले, त्याला यश प्राप्त करता आले नाही. चेंडू बघत नाही यश आणि सुसाट वेगाने धावत जातोय. अजून एक गडी बाद होतोय आई गावदेवी सांगोडे संघाचा. आठ ते 65 धावा नक्कीच काढू, कारण बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली होती. परंतु रितेश पाटील एक संघाचा अष्टपैलू खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर त्याच्यानंतर जो मिडल ऑर्डरची बॅटिंग होती ती पूर्णपणे कोलमडताना आपल्याला पाहायला मिळाली. हा काउंट तर ओमी सुतारने ओपन केलेला आहे. धावसंख्या झालेला आहे 29. शेवटचा चेंडू आपण पाहतोय
अंतिम स्लोगिंग ओव्हर षटकामध्ये सुद्धा बल्लीने 3 गडी बाद केलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेला आहे, ते म्हणजे शहाड या संघाकडनं. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगलं गोलंदाजीचा बॉलिंगचा बॉल बाला राहिला तो म्हणजे शहाडच्या बाजूने. पुलरलेचा बॉल फेडकावून दिलेला आहे. आमच्या समालोचन कक्षेला सन्मान देताना 1 बाउन्स कसा काय येईना, परंतु शेवटच्या क्षणाला या अंतिम चेंडूवरती मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळाला तो जयेशच्या बॅट मधून. आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ इथं अखेरीस मैदानावरती समाप्त झाला आणि धावसंख्या जोडल्या जातात त्या एकंदरीत एकूण धाव फलकावरती त्या 33. तेहतीस धावांपर्यंत मजल मारली ती सांगोडे संघाने. 34 धावांचं एक छोटस म्हणणार नाही, परंतु क्रिकेटमध्ये एक मोठं सुद्धा म्हणू शकतोय. 34 धावा बनवायच्या आहेत शहाड संघाला. या आपण कशा 34 धावा बनतायत या दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच मायक्रोफोनवरती जाणार आहोत आणि राकेश पाटील यांना आपण ऐकणार आहोत या दुपारच्या सत्रामध्ये. माहितीसाठी सांगेल चालू असला विद्यमान सामना. एका बाजूला टीम यजमान संघ आई गावदेवी सांगोडे बनाम विपक्ष, विरुद्ध बाजूला नक्कीच आपण पाहतो GTCC शहाड संघ. टॉस जिंकल्यानंतर रितेश पाटील ॲज अ कॅप्टन नक्कीच वक्तव्य स्पष्ट केलं होतं, बॅटिंग करत असताना 60 to 65 रन्स नक्कीच आम्ही टार्गेट इथे सेट करू, परंतु टार्गेट तिथपर्यंत पोहोचलं नाहीये. कुठेतरी मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल. माझी बॅट जरूर बोलवती, परंतु येणारे जे काही खेळाडू होते त्यांना देखील बॅटिंग मिळणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने रितेश पाटील अशा अनेक खेळाडू तू चल मे आया अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आणि प्रत्येकी खेळाडूला बॅटिंग मिळत असताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 33 धावा आणि 34 धावांचं हे माफक लक्ष नक्कीच आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल. येणारे 30 चेंडू प्रश्नचिन्ह असेल अनेक प्रेक्षकांच्या प्रतिबिंबावरती. येणारे 30 चेंडू नक्कीच त्याचं उत्तर तिथे दडलेलं असेल. तर या नक्कीच आपण ऐकूयात राकेश पाटील, प्रिन्स पाटील म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचा आवाज. पहिलाच बॉल केतन सुतार हलक्या हातानं पुश केला चेंडू मिड विकेट कडे. प्रवीण सुतार तिथे अवेलेबल आहेत. कलेक्टिंग देखील चांगलं पाहतो. चेंडू त्याच वेगानं फेकला गेला. दरम्यान फक्त एक सिंगल अकाउंट ओपन झाले.
दुसऱ्या डावाचा खेळ सुरू झालाय. 34 धावांचं लक्ष मोडीत काढण्यासाठी प्रयत्न नक्कीच सुरू असतील. संघर्षाची ही मॅच नक्कीच आपण अनुभवणार आहोत. खेळपट्टीचा पुरेपूर नक्कीच इथे अनुभव असेल टीम सांगोडेकडं आणि आयगावदेवी संघातील एक जे गोलंदाज आहेत त्यांना नक्कीच त्याचा इथे अनुभव सिद्ध करावा लागेल. बॅटची लिडिंग एज आहे का? नक्कीच कनेक्शन झालं नाहीये, परंतु डॉटची समाप्ती जरूर असेल. केतन सुतारला माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. अनेक गावातील संघ कालच्या दिवसात नक्कीच पराभूत झाले असले, परंतु आजचा दिवस आईगावदेवी संघाला गाजवावा लागेल. गोलंदाजी करत असताना जरी धावफलक कमी धावांचं असलं, परंतु इथे गोलंदाजी सुरेख करावी लागेल. अनेक असे चेंडू हाताळावे लागतील, त्या चेंडूमध्ये त्यांची दहशत दिसून आली पाहिजे. त्यासाठी केतन सुतार हलक्या बॅटनं पुश केला अक्रॉस द बॅट. चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी वेगानं. फिल्डर तिथे आहे, त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू होते फरार. धावा आल्या 4. हा चौकार. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन केलं, सिंगलनं अकाउंट पुढे सरकतंय. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती, त्यानंतर हा चौकार येतोय. चांगली बॅटिंग नक्कीच आपण म्हणूया जीटीसीसी शाळच्या माध्यमातून. 3 चेंडू होत आहेत, धावफल करून धावा 5 लागतायत. नथू आणि स्वप्नीलची जोडी सलामीचा बॅटर आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाजांना विकेट कॅरी करावे लागतील. डॉट आणि विकेट कॅरी केली तर नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये इम्पॉर्टन्स नक्कीच प्राप्त होईल, निर्माण होईल. फटका सुरेख आहे अलॉंग द कार्पेट. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू मिडल ऑफ द बॅट लागतोय. शक्यता आहे धोक्याची घंटा वाजणार का, परंतु आधी अनुमान चुकीचं लावतोय. गच्छाल थ्रो देखील म्हणूयात. आणि त्यानंतर आपण पाहिलं थ्रो चुकीचा होता आणि त्याच अनुषंगानं धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. 7 धावा. फटका सुरेख आहे मिडल ऑफ द बॅट. चेंडू लॉंग ऑफ ट्रॅव्हल होत आहे. मिली सुतार धावतील, परंतु चेंडू होईल फरार. धावा येतील 4. हा चौकार. फलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सलामीचा बॅटर नत्तू चांगली बॅटिंग करत आहे. स्वप्नील देखील चांगली बॅटिंग करते. स्वप्नीलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार देखील आले. तर केतन सुतार महागडे षटक हाताळतोय का, हे दृश्य नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पंचांकडे मोठी अपील, मोठी मागणी केली जाते. पंच स्थिर असतील, कुठल्या प्रकारची खून दर्शवत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच फलकावरती येते. षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. धावफलकावरती 7 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 12 धावा. समीकरण खूपच छोट आहे मित्रांनो. 34 धावांचं एक गणित आहे आणि गणिताची सारणी अचूक मांडली. खेळाडू नथू आणि स्वप्नीलनं चांगली बॅटिंग केली. पॉवर प्लेचं 7 चेंडूचं षटक पॉवरफुल फलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. 2 मोठे फटके, 2 चौकाराप्रती नक्कीच धावा इथे लावल्या गेल्या आहेत. स्वप्नील याच्या बॅटनं उत्तर देणं चालू झालेलं आहे. विपक्षीय संघ जरी यजमान संघ असला, जरी पुरेपुऱ्या खेळपट्टीचा त्यांना अनुभव असला, त्यांना माहिती असली, परंतु हम भी किसी से कम नाहीये. आम्ही शाळेवरून आलोय. आमच्या खेळाडूंची गिनती नक्कीच अनेक टुर्नामेंट मध्ये, प्रीमियर लीग मध्ये नक्कीच का केली जाते याचं प्रात्यक्षिक उदाहरण फॉर एक्झाम्पल स्वप्नील. यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन नाही. चेंडू क्रीज वरती पडल्यानंतर थोडं उचली प्राप्त करतोय. स्विंग अँड मिस डिलिव्हरी नक्कीच आपण म्हणूयात. ऑफस्टिकच्या अगदी बाजूला चेंडू एक्सटी रक्षक प्रितेश पाटील तिथे आहेत, चुकी करणार नाही आणि डॉट चेंडूची समाप्ती. इथे मात्र फटका साधण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज येतील. गोलंदाज प्रवीणला माहिती आहे 100% योगदान देणं गरजेचं आहे. धावफलक अगदी कमी धावांचं आहे, परंतु मी जर चांगला खेळ केला तर नक्कीच अंतिम चेंडू पर्यंत नक्कीच खेळ पाहायला मजा येईल, यात शंका नसेल. 2 चेंडू वारंवार सलग डॉट फेकतोय. बांधून ठेवले घट्ट रसीने फलंदाजांना. इथे मात्र उडवला झेलची शक्यता. चेंडू जास्त काल हवेमध्ये. केतन सुतार चुका करतोय. तुला नाही मला दे जमिनीला. हा चेंडू जमिनीला दान केलाय. अपेक्षित नव्हतं प्रेक्षकांना. केतन सुतार नक्कीच चुका करेल आणि मात्र चुकीला माफी नाही. परिणामकारक धावा जोडल्या जातील. 2 धावफलक 14 या आकड्यावरती.
केतन सुतारच्या माध्यमातून गरजेचं नव्हतं चुका होणं आणि मात्र ओमी सुतार देखील कुठेतरी नाराज असतील कारण केतन सुतार क्लासिकल प्लेअर असं जाणला जातो. ओमी सुतार वारंवार त्यांची चर्चा करत असतो परंतु चर्चेला उधाण नक्कीच इथं आलेलं परंतु केतन सुतार पुन्हा एकदा चुकी करतो. इथे मात्र हा चेंडू चांगला आहे. कसं असतं ओमी सुतार सातत्याने गोलंदाज जर आपलं 100% योगदान देत असेल आपलं गेम प्लॅनने चांगली गोलंदाजी करत असेल परंतु त्याला आज क्षेत्ररक्षक जे असतात त्यांची देखील साथ लाभणं गरजेचं असतं. इथे ती साथ लाभली नाही आणि त्याचे परिणामकारक धावा देखील 2 जोडल्या गेल्या. फटका सुरेख आहे. स्टेप आउट झाला तर पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल का? इथे देखील चूक झाली. अनुमान चुकीचं आणि केतन सुतारच्या मस्तकवरती दस्तक देत असताना चेंडू सीमा रेषा पार धावाल्याचा हा षटकार. या चेंडूवरती असं वाटतं केतन सुतारनं मॅच सोडलीये का? मॅच अजून देखील त्यांच्या हातामध्ये होती. प्रवीण सुतार चांगलं कार्य करतोय. हा बॉल अलॉंग द कार्पेट इनफिल्ड बीट झाली. लॉंग ऑफ कडे केतन सुतार आहेत. खऱ्या अर्थानं केतन सुतार मध्ये परिपक्वता भेदकता सगळ्या गोष्टी ठासून भरल्या असताना केतन सुतार आज गच्चाल आणि खराब परफॉर्मन्स देतोय. आज बॉलिंग करत असताना प्रवीण सुतार पहिला बॉल सुरेख फेकला कॉपी बुक स्टाईल. दुसरा देखील बॅक टू बॅक डॉग चेंडू फेकला. त्यानंतर 2 धावा येण्याचं कारण म्हणजे कॅच ड्रॉप झाली केतन सुतारच्या माध्यमातून आणि जर या स्पेलचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय प्रवीण सुतार. हा चेंडू देखील चांगला होता कारण तिथे षटकार जाणं हे कुठेतरी मात्र मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की भीतीचं वातावरण आहे. केतन सुतारच्या माध्यमातून चूक जरूर झाली. अनुमान योग्य अचूक लावला असता तर कदाचित तो चेंडू त्यांच्या हातामध्ये असता परंतु प्रवीण सुतार कितपत चांगलं कार्य करेल हे नक्कीच तुम्ही पाहिलं असेल. क्षेत्ररक्षक ॲज अ फिल्डर म्हणून नक्कीच त्यांची देखील साथ लाभणं गरजेचं असतं प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय केतन सुतारला ॲज अ थर्ड बॉलर. फटका सुरेख इनफिल्ड मध्ये रितेश पाटील नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. फेकी देखील तेवढी छान. फक्त एक सिंगल येईल. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. धावफलकावरती 22 धावा आपण पाहतोय. उर्वरित चेंडू मध्ये अजून धावांची गरज असेल 12 धावा. 17 चेंडू 12 धावांची गरज. सलामीचं बॅटर स्वप्नील वाट बॅटिंग चांगली बॅटिंग करतोय. आक्रमकता रूप धारण केलंय स्वप्नील या फलंदाजानं. कनेक्शन होत नाहीये. चेंडू मैदानावरती राहतोय. प्रितेश पाटील ऍज अ कीपर नक्कीच चेंडूवरती आलेत. फेकी देखील तेवढी छान झाली. दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 3 सुरू आहे मित्रांनो. केतन सुतार बॉलिंग करतोय. 2 चेंडू सुरेख फेकलेत. अजूनही 12 धावांची गरज असेल. जोपर्यंत खेळपट्टीवरती स्वप्नील असेल तोपर्यंत नक्कीच भीतीचं वातावरण जीटीसीसी संघावर नसेल. हा चेंडू देखील चांगला आहे. चेंडू अचूक टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजी करतो केतन सुतार. फिल्डिंग करत असताना नक्कीच काहीशा चुका देखील झाल्या परंतु बॉलिंग करत असताना नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतो. सामना अजूनही बालेल असं म्हणायला हरकत नाहीये कारण येणारे चेंडू नक्कीच त्याचं उत्तर गोलंदाज केतन सुतार देईल. चांगले चेंडू फेकावे लागतील. गुड लेग स्पॉटवरती चेंडू फेकावे लागतील. कमी गतीचा चेंडू शक्यता झेलची आता देखील निर्माण झाली. धोक्याची घंटा वाजेल. टन 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 फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला जीटीसीसी शार संघाला. डगआउटच्या छायेला जातोय. हा वादळ मैदानावरती पेटलेला आहे. सोमलीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. एक षटकार देखील आलाय. त्यानंतर दुहेरी आकड्याच्या 4 धावा देखील आलेल्या आहेत. स्वप्नील मात्र चांगली कामगिरी करतोय. त्याच्या पावलावरती नतूला पाऊल टाकणं गरजेचं होतं. फटका सजवला जरूर होता. इक्विप्शन नव्हतं. आत्मविश्वास कमी होता. ताकद देखील कमी होती आणि डिस्टन्स देखील कमी होता. आधी पाडेल चुकी करणार नाहीये. टिपला गेला झेल आणि नक्कीच नतूचा खेळ संपुष्टात झाला. नतूचा खेळ इथे नवीन फलंदाज प्रमोट केला 2nd नंबरवरती. डावकोरे हाताचा फलंदाज बल्ली का बल्ला चलना जरुरी असेल इथे नक्कीच. बघूया आपण बल्ली कशा प्रकारे कार्य करेल मैदानावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन बल्ली नाव नक्कीच चांगलं आहे. बल्ली
परंतु समोर देखील आहे सांगोडे गावाचा खल्ली केतन सुतारला चांगली गोलंदाजी करत असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकतो, 1 विकेट देखील कॅरी करतो. अजून 2 चेंडू बाकी असतील केतन सुतार याच्या स्पेल मधील. हलक्या हाताने पंच केलाय केतन सुतार, चेंडूवरती स्वतः येतील, फेकी देखील होईल का? इनफिल्ड मध्ये चेंडू ठेवलाय, कव्हर केला केतन सुतारनं. दरम्यान षटक क्रमांक 3 सुरू असताना 1 चेंडू बाकी असेल. धावफल करून 23 धावा आपण पाहतोय. उर्वरित 13 चेंडू मध्ये धावांची गरज असेल 11. 13 चेंडू 11 धावांची गरज असेल. सेकंड ओव्हर मध्ये प्रवीण चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच केतनला त्याची साथ लावणं गरजेचं होतं. चुका झाल्या, चुकीला माफी क्रिकेटच्या खेळामध्ये दिली जात नाहीये. इथे मात्र बॅटची लिडिंग एज आहे. 2 बाउन्स चेंडूला सेकंड स्लिप मध्ये कव्हर केलं जाईल. डायरेक्ट हिटची संभावना जरूर होती. क्षेत्ररक्षण गच्छाल नक्कीच पाहतोय आपण. दरम्यान एक सिंगल आली, सिंगलला अकाउंट पुढे सरकतय. 24 या आकड्यावरती 24 ऑन स्कोर कार्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. नतो मात्र नक्कीच डगआउटच्या आश्रयाला गेलाय. परंतु त्यानंतर बल्ली अँड स्वप्नील अजून खेळपट्टीवरती. स्वप्नीलचा खेळ नक्कीच चांगला राहिलाय. संयमी क्रिकेट स्वप्नील खेळतोय, कारण त्याला माहिती ही खेळपट्टी धरून ठेवणं मला गरजेचं असेल. जर माझ्या टीमला सेकंड राऊंड मध्ये न्यायचं असेल त्यासाठी मला मेहनत करावी लागेल. आणि कष्ट आणि मेहनत इतक्या प्रामाणिकपणे करत असताना स्वप्नील ऍज अ बॅटर चांगली बॅटिंग करतोय. 4थ्या क्रमांकावरती नक्कीच इन्व्हाइट केलाय गोलंदाजी मार्क वरती, बॉलिंग ट्रॅक वरती रितेश पाटीलला, ज्याने बॅटिंग करत असताना नक्कीच एक षटकार त्याच्या बॅट मधनं आला. अगदी छोटी खेळी होती परंतु चांगली स्टार्ट करून दिली. आता इथं रितेश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. रितेशला अनेक चेंडू नक्कीच डॉट फेकावे लागतील, विकेट्स कॅरी करावी लागतील, तेव्हाच कुठेतरी प्रेशर बॅट्समन वरती तयार होईल. अभिषेक चेंडू झेलची शक्यता. हो, मी सुद्धा चुकी करेल, चुकीला माफी नाहीये. इथे जर आता जर आपण पाहिलं ही सिच्युएशन, सातत्याने क्रिकेटचे एक टॅग राहिले, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. इथे कॅच ऑफ द मॅच म्हणू शकत नाही परंतु इथे कॅच ड्रॉप झाली. ओमी सुतार सातत्याने प्रत्येक खेळाडूला नक्कीच त्याचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणत असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅच ही खूप इम्पॉर्टंट असते परंतु इथे स्वतः कॅच सोडली आणि मॅच सोडली की कॅच सोडली याचं उत्तर येणारे काही चेंडू नक्कीच तुम्हाला सांगतील. फटाफटका खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनं चेंडू इनफिल्ड मध्ये आहे, दुर्वाजूच्या दशक येतील, इनफिल्ड बीट झाली. आधी पाडील काय करतील, कुठेतरी आठवण लगान मूवीची होती. एखाद्याच्या हातामध्ये चेंडू येत असेल तर कॉलिंग चांगली करा, नक्कीच तो फेकी देखील करेल परंतु तुला नाही मला असं चेंडूची परिस्थिती आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. आधी पाटील चांगला खेळाडू आहे, चांगली फील्ड देखील करतो, एक कॅच देखील त्यांनी कॅरी केली आणि संघाला कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न त्याचा सातत्याने राहिलाय. इथे जर पाहिलं रितेश पाटील 2 चेंडू फेकते, 2 चेंडू मध्ये 1 डॉट आणि 1 सिंगल क्रिएट, 1 सिंगल खर्च करतोय. अजूनही 4 चेंडू बाकी असतील 4थ्या षटकातील. गोलंदाजी जरूर चांगली राहिली सांगोडी संघाची, करावीच लागेल कारण इथे खेळ प्रेक्षक पाहत आहेत. फुलटो चेंडू आहे, चेंडू खराब असेल, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. बल्लीच्या बॅट मधून हा सुरेख षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपल्या समेत डीबी पाटील आहेत. डीबीला देखील माहिती आहे जेव्हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज बॅटिंग करतो तेव्हा चेंडू हा ऑफसाईडच्या दिशेने नक्कीच फेकणं गरजेचं असतं. नक्कीच तुम्ही ऑफ स्टंपच्या बाजूला चेंडू फेकाल तर त्याला देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं, फलंदाजावरती प्रेशर तयार होत असतं. पण तुम्ही अशी मेजवानी त्याला देऊ शकत नाहीये कारण बॅट्समॅन बल्ली चुकी करणार नाहीये. इथे मात्र हा चेंडू सुरेख असेल. एसटीच्या वरतून चेंडू गेला ऍज अ कीपर रितेश पाटील चांगली फील्ड करतोय. दरम्यान ही डॉटची संभावना, डॉटची समाप्ती, निर्धाव चेंडू फेकला जातो रितेश पाटीलच्या माध्यमातून. धावफलक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 31 धावा, उर्वरित चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील अजूनही 8 चेंडू 3 धावांची गरज. समीकरण सोपं, सामना एका बाजूने झुकला गेलाय, वन साइड मॅच आपण नक्कीच म्हटलं म्हणू शकतो. कारण जीटीसीसी शहाड संघ नक्कीच चांगली बॅटिंग करतोय आणि मला कौतुक करावं वाटते स्वप्नील याचं, अजून खेळपट्टी धरून आहे, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. बल्ली का बल्ला चलेगा, इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे. चेंडू ऑफस्टिकच्या बाजूनं
नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. पण सर इथे विकेट असेल. नक्कीच इथे यष्टी उद्ध्वस्त झाली. बोल झालाय बल्ली बॅट्समन आणि वन मोर विकेट डाऊन. बल्ली बाकी द आउट. तर प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद लुटत आहेत आणि सांगोडेकर नक्कीच कुठेतरी दिलगिरी किंवा नाखुश असतील, कारण जी कॅच केतन सुतारने सेकंड ओव्हर मध्ये प्रवीणच्या स्पेल मध्ये सोडली ती कॅच आता महागडी ठरू शकते. जी कॅच आधी पाडील इथे असं तिथे आधीने कॅच जरूर घेतली, पण तिथे देखील एक चुकी झाली होती ओमी सुतारच्या माध्यमातून सेकंड स्लिप मध्ये, ती देखील महागडी ठरू शकतो. आणि 2 कॅच सुटल्यानंतर परिणामकारक 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. पुरेपूर या चारी बाजूंचा मैदानाच्या नक्कीच तुमच्याकडे अनुभव असताना तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये, कारण होम ग्राउंड वरती घरेलू मैदानावरती खेळत असताना तुम्हाला चांगला क्रिकेटचा खेळ करणं गरजेचं होतं. एक मिस्टेक केली ओमी सुतारनं, एक मिस्टेक केली केतन सुतारनं. चौथं षटक रितेश पाटील. 6 चेंडू 3 धावांची गरज. पहिला चेंडू चांगला आहे, डायरेक्ट हिटची संभावना. इथे मात्र डोक्याची घंटा वाजेल. टन 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 फलंदाज स्वप्न होईल बाद. चेंडूवरती रितेशनं कमबॅक केलाय. जर विचार केला प्रवीणच्या स्पेलमध्ये एक षटकार आला, ती कॅच सोडली होती केतन सुतारनं. त्यानंतर रितेश पाटीलच्या स्पेलमध्ये देखील एक षटकार आलाय. आता जयेश सुतारला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये. अंतिम षटक 6 चेंडूंचं षटक असेल. त्या षटकामध्ये 3 धावा डिफेन्स केल्या जातील की नक्कीच ॲज अ बॅटर जीटीसीसी शार संघाच्या माध्यमातून चेस केल्या जातील, पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. खेळ क्रिकेटचा आहे. ज्याप्रमाणे ओमी सुतार म्हणतात, सोहळा आनंदाचा खेळ क्रिकेटचा आपण नक्कीच अनुभवतोय. हलक्या हाताने पुश केला, चेन्नई इनफिल्डला बीट करत असताना पॉइंट कडे ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथे रोशन पाटील असतील, चुका करणार नाहीये. 5 चेंडू 2 धावांची गरज. जयेश पाटील, जयेश सुतार कमालीची गोलंदाजी करेल का? नक्कीच झालेल्या चुका इथे नक्कीच त्यांना त्याचं परिणाम भोगावे लागत आहे. इथे मात्र स्विचिंगचा प्रयत्न आहे. डॉटची समाप्ती आपण पाहतोय. 4 चेंडू 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट आपण अनुभवतोय. काटेकी टक्कर, रोमांचक मुकाबला. 4 चेंडू 2 धावांची गरज. सांगोडे बनाम शहाड. हा चेंडू देखील चांगला असेल. चेंडू उचली प्राप्त करत नाहीये. चेंडू खेळपट्टीवरती पडला तर थोडा खाली राहतोय. यष्टीरक्षक प्रितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. अजून एक डॉट चेंडू. सलग 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. 3 चेंडू 2 धावांची गरज. इक्विप्शन समीकरण झाले अवघड. नक्कीच जीतला मात्र नक्कीच मांडा प्रीमियर लीग मध्ये सिलेक्शन झालंय. त्या जीतला इथे नक्कीच नावापणे प्रमाणे कार्य करावं लागेल. 3 चेंडू धावांची गरज 2. जयेश नक्कीच हा गोलंदाज शेवटच्या चेंडूवरती सामना घेऊन जाईल का? पाहणं कठीण आहे. इथे मध्ये हलक्या बाटने पुश केला. दुरून शतक रोशन पाटील येतील. दरम्यान फक्त एक सिंगल. 2 चेंडू 1 धावांची गरज. केलेल्या चुका महागात पडत आहेत असं देखील दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. एक कॅच सोडली ओमी सुतारनं, एक कॅच सोडली केतन सुतारनं आणि मात्र त्याची परिणाम इथे भोगायला लागते. आज गोलंदाज जयेश सुतारला त्याच्यावरती प्रेशर असेल, त्याच्यावरती दडपण असेल, परंतु हार कर जितने वाले को बाजीगर कहते. जर ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकायची असेल त्यासाठी 2 सलग चेंडू डॉट फेकावे लागतील. 2 चेंडू धावांची गरज असेल. 2 चेंडू 1 धावांची गरज. 2 चेंडू 1 धावांची गरज. चेंडू चांगला, बॅट देखील तळपती. वार केलाय गोलंदाजावरती. चेंडू सीमा रेषा पार. धावा 4. हा मॅच विनिंग शॉट चौकार.
पाटील विनंती असेल आपण नक्कीच या. हेमंत पाटील ॲज अ कॅप्टन श्री गणेश सांगोडे संघाचे हेमंत पाटील. त्यानंतर जानस्पोसी दळे संघामध्ये नक्कीच एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं हे भिवंडी विभागामध्ये आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या खेळाडूचा आपण सातत्याने खेळ पाहत असतो आमचे परममित्र अंडरम षटकार पासून ज्यांनी सुरुवात केली तर आता ओरम क्रिकेट देखील गाजवतोय दैवत वेलेकर आपण यायचंय. त्यांच्या समेत आम्ही अनेक मॅचेस आम्ही खेळलेलो आहोत. निंबोली मैदान नक्कीच, त्यानंतर गुरवली असेल, अशा अनेक मैदानावरती आम्ही अंडरम षटकाराचे सामने नक्कीच त्यांच्या समेत खेळलेलो आहोत. आज ओरम क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगली बॅटिंग, चांगला खेळ जाण स्पोर्ट इटाळी संघाच्या माध्यमातून तो करत असतो. तेच आमचे परममित्र दैवत वेलेकर आपण यायचंय. तर नक्की टॉस साठी आपण इन्व्हाइट करत आहोत